रात्री पिकाला पाणी देण्यासाठी गेला असता विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचा पार्थिव आणण्यासाठी रस्ताच नसल्याने झोळीचा वापर करण्याचा प्रसंग मिरजेजवळ वड्डी या गावी आलाय। शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा व्हावा अशी मागणी होत असताना अंधारा रात्री जीव मुठीत धरून शेती करणाऱ्या शेतकऱ्याच्या मरण यातना मरणानंतरही संपत नाहीत याचीच प्रचिती यामुळे आली आहे। मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी गेल्या निवडणुकीत मागणीमुक्त मतदारसंघ अशी घोषणाही केली होती। मात्र आजही पाणंद रस्ते, वाडी वस्तीवरील रस्ते विकासापासून बाजूलाच राहिलेत। काल वड्डी येथे रात्री पिकाला पाणी देण्यासाठी गेलेले शेतकरी संतोष येसुमाळी यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला। त्यानंतर पार्थिव शवविच्छेदनासाठी नेण्यात येणार होते। यावेळी घटनास्थळी शववाहिका रस्त्याअभावी पोहोचू शकत नव्हती, त्यामुळे पार्थिव झोळीतून तब्बल 1.5 किलोमीटर अंतर पार करून आणावं लागलं। त्यानंतर मुख्य रस्त्यापर्यंत ट्रॅक्टरमध्ये घालून पार्थिव आणण्यात आलं। त्यानंतर शववाहिकेतून रुग्णालयापर्यंतचा पार्थिवाचा प्रवास करावा लागला। उद्धव ठाकरेंनंतर 2.5 वर्षांनी सुप्रियाताई सुळे यांना मुख्यमंत्री करण्याबाबतचा गुप्त समझोता पक्षाध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात झाला होता। या कारणांमुळेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे राज्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी सांगलीत केलाय। याशिवाय 2004 मध्ये काँग्रेसपेक्षा जादा आमदार निवडून येऊनही पवार साहेबांनी स्वतःच्या पक्षाला मुख्यमंत्रीपद का घेतले नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताना एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं, तर ते ज्युनियर अजित पवार, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे यांच्यापेक्षा ज्युनियर होते, त्यामुळे त्यांना विरोध केल्याचं वक्तव्य केले। त्याबाबत बोलताना राज्य प्रवक्ते पाटील म्हणाले, खासदार राऊत हे खोटी माहिती देत आहेत। शिंदे यांना अजितदादा आणि वळसे पाटील यापैकी कुणीही विरोध केला नव्हता। याउलट उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांनी पुत्र प्रेमापोटी आदित्य यांना मुख्यमंत्री करण्याचा घाट घातला होता। 2004 मध्ये सर्वाधिक आमदार असूनही सक्षम नेता नसल्याने मुख्यमंत्रीपद घेतले नसल्याचा वक्तव्य शरद पवार यांनी केलंय। त्यावर पाटील म्हणाले, 2004 मध्ये काँग्रेसपेक्षा जादा आमदार निवडून येऊनही पवार साहेबांनी स्वतःच्या पक्षाला मुख्यमंत्रीपद का घेतले नाही? त्यावेळी अजितदादा 3 वेळा आमदार झाले होते। वळसे पाटील, छगन भुजबळ, पद्मसिंह पाटील, आर पाटील, जयंत पाटील, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे ज्येष्ठ नेते होते, ते सक्षम वाटत नव्हते का? ज्येष्ठ नेते भुजबळ यांना मुख्यमंत्री केले असे तर पक्षात फूट पडली असती। आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री होऊ न देणं म्हणजे पवारांच्या मनात असुरक्षिततेची भावना होती असा आरोप राज्य प्रवक्ते पाटील यांनी केलाय। आमदार विक्रमसिंग सावंत यांच्या आदेशानुसार जतच्या विस्तारित म्हैसाळ योजनेतील पाणी आज माडग्याळसह 6 गावात मिळणार असल्याने माडग्याळकरांनी एकच जल्लोष केलाय। म्हैसाळ योजनेतील गावातील पिण्याचे आणि शेतीला पाणी विस्तारित योजनेत देण्यात येणार आहे। तसेच भीषण पाणी टंचाई लक्षात घेऊन आमदार विक्रम सावंत यांनी तातडीने म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांच्या समवेत बैठक घेतली होती। या बैठकीत जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना तातडीने ज्या गावात भीषण पाणी टंचाई आहे अशा गावात तातडीने पाणी पुरवठा करण्यासंदर्भात आदेश दिले होते। त्यानुसार आज माडग्याळ, सोन्याळ, लकडेवाडी, उटगी, जाडर बोबलात, उमदी या 6 गावात पाणी पोहोचत असल्याने माडग्याळकरांनी एकच जल्लोष साजरा केलाय। त्यामुळे माडग्याळसह 6 गावातील शेतकरी आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले। यावेळी माडग्याळ येथील प्रदीप कर्णिकर, वन्नप्पा माळी, प्रकाश भोसले, सचिन निकम, प्रकाश माळी, संताजी सावंत यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। तासगाव तालुक्यातील नेहरूनगर येथे शेततळ्यात पडून बुडाल्याने सख्ख्या भावंडांचा मृत्यू झालाय। हर्ष अतुल सुखदेव आणि आदित्य अतुल सुखदेव अशी मृतांची नावे आहेत। ही घटना शनिवारी घडली आहे। उन्हाळी सुट्टीसाठी गावी आल्यानंतर ही घटना घडल्याने गावावर शोककळा पसरली आहे। अतुल सुखदेव हे कुटुंबियांसोबत नोकरीनिमित्त मुंबई येथे वास्तव्यास आहेत। 4 दिवसांपूर्वी नेहरूनगर येथील यात्रा आणि उन्हाळी सुट्टीसाठी अतुल हे सहकुटुंब गावी आले होते। आपल्या दोन्ही मुलांना आजोबा आणि चुलते यांच्याकडे सोडून ते परत मुंबईला गेले। शनिवारी दुपारी हर्ष आणि आदित्य हे सायकलवरून गावातील अरुण तुकाराम पाटील यांच्या शेततळ्यावर गेले। दोघांनाही पोहता येत नव्हते। शेततळ्यावर गेले असता एकाचा पाय घसरून तो तळ्यात पडला असल्याची शक्यता वर्तवली जाते, तर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना दुसराही त्याच्याबरोबर बुडाला असावा असा अंदाज व्यक्त होतोय। जवळपास कोणीच नसल्याने ही नेमकी घटना कशी घडली हे कुणालाच माहीत नाहीये। दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास नातेवाईक अपूर्व कांबळे हे दोघांना शोधत आले असता त्यांना हे दोघे शेततळ्यात पडले असल्याचं लक्षात आलं। त्यांनी या घटनेची माहिती नातेवाईकांना दिली। नातेवाईक आणि ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली। काहींनी हर्ष याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला, पण शेततळ्यातील पाणी गढूळ असल्याने दुसरा मृतदेह प्रयत्न करूनही कोणाच्या हाताला लागला नव्हता। घटनेचं गांभीर्य ओळखून सांगलीहून आयुष रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलं। या टीमने अवघ्या 3 मिनिटात आदित्य याचा मृतदेह शोधून पाण्याबाहेर काढला।
यावेळी नातेवाईकांनी केलेल्या आक्रोशाने उपस्थितांची मने हेलावली. सांगली महानगरपालिकेकडून मान्सूनपूर्व नाले सफाई युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहे. आतापर्यंत 60% नाले स्वच्छ करण्यात आले, तर उर्वरित नाले सफाई सुद्धा पुढील 20 ते 25 दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे. दरम्यान पावसाळ्यापूर्वी महापालिका क्षेत्रातील सर्व नाले हे पूर्ण क्षमतेने स्वच्छ करावेत, अशा सूचना आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी संबंधित ठेकेदाराला दिल्या आहेत. महापालिका क्षेत्रात एकूण 97 नैसर्गिक नाले 65 किलोमीटरच्या अंतरावर पसरलेत. 25 एप्रिल रोजी आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार ठेकेदार स्वप्नील सर्जे यांनी नाले सफाई कामाला सुरुवात केली होती. या 26 दिवसांमध्ये सर्जे यांनी 60% नाले सफाई पूर्ण केली. सध्या महापालिका क्षेत्रात उर्वरित नाले हे पुढील काही दिवसात स्वच्छ पूर्ण केले जाणार आहेत. मान्सूनपूर्वी महापालिका क्षेत्रातील मुख्य नाले हे स्वच्छ आणि सुरुंद व्हावेत, यामुळे कोणत्याही प्रकारे शहरात पाणी साचू नये अशा सूचना आयुक्त शुभम गुप्ता यांनी प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार संबंधित ठेकेदाराने आपलं काम जोमाने सुरू केले. दरम्यान मान्सूनपूर्व सर्व नाले हे पूर्ण क्षमतेने स्वच्छ आणि रुंद करावेत, जेणेकरून पावसाळ्यात उपनगरातील पाणी नाल्याच्या द्वारे वाहून जाण्यात कोणतेही अडथळे निर्माण होणार नाहीत याची खबरदारी संबंधित मक्तेदारांनी घ्यावी, अशा सूचना आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिल्या आहेत. कोल्हापूर येथील विद्यार्थ्यांच्या घरातून लॅपटॉप चोरणाऱ्या तरुणाला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं. या तरुणांकडून चोरीतील 1,56,000 रुपये किमतीचे महागडे लॅपटॉप जप्त करण्यात आले. सदरची कारवाई सांगली ग्रामीण पोलिसांनी बुधगावमध्ये केली आहे. धनाजी ज्ञानेश्वर जाधव असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. बुधगाव येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या यश संखे आणि साहिल सहाने या दोघा तरुणांच्या खोलीमधून महागडे 2 लॅपटॉप अज्ञात चोरट्यांनी खिडकीमधून चोरून नेले होते. या घटनेची नोंद सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली होती. याचा तपास करत असताना हेड कॉन्स्टेबल महेश जाधव यांना सदरची चोरी ही बलगावडे येथे राहणाऱ्या संशयित धनाजी जाधव यांनी केल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्याप्रमाणे जाधव याला तातडीने बुधगाव येथून जेरबंद केलं. त्याच्याकडे लॅपटॉप चोरीबाबत कसून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्ह्याची कबुली दिली. त्याचबरोबर त्याने आणखी एक लॅपटॉप चोरून त्याची विक्री केल्याचं सांगितलं. त्यानंतर सदरचा विक्री केलेला लॅपटॉप ताब्यात घेतला. यावेळी त्याच्याकडून चोरीचे 2 गुन्हे उघडकीस आणून 1,56,000चा मुद्देमाल जप्त केलाय. शिराळा तालुक्यातील मंदूर परिसरात गव्यांच्या कळपाने ग्रामस्थांची झोप उडवली आहे. सध्या परिसरात खरीप हंगामातील शेती कामांची लगबग सुरू झाली आहे. शेतकरी रानामाळात काम करण्यात व्यस्त आहेत. गव्यांचे कळप मानवी वस्तीत शिरकाव करत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागात गव्यांचा मानवी वस्तीतील वावर मोठ्या प्रमाणात वाढलाय. वारणावती वसाहतीत निर्मनुष्य झालेल्या पडक्या खोल्या आणि बाजूलाच असणाऱ्या ऊसाच्या फडात गव्यांनी तळ ठोकल्याचं बऱ्याच महिन्यांपासून गावकऱ्यांच्या निदर्शनास येते. काही ग्रामस्थांनी कळपाला त्यांच्या नैसर्गिक अधिवासात परत घालवण्यासाठी प्रयत्न केले होते, परंतु ते अयशस्वी ठरलेत. शनिवारी सकाळी राम पाटील, शरद पाटील, अशोक सोनार, आनंदा बागडे, NK कांबळे हे ग्रामस्थ फिरायला गेले असता एकाच वेळी अंदाजे 15 ते 16 गव्यांचा कळप नदीकडील बाजूने जुन्या आश्रमशाळेजवळून डोंगराच्या दिशेने जाताना दिसला. त्यामुळे सकाळी फिरायला जाणाऱ्या ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. गव्यांनी परिसरातील ऊसासह अन्य पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्याचबरोबर गव्यांचा मुक्त संचार ग्रामस्थांच्या जीवावरही बेतल्याच्या घटना घडल्यात. वन विभागाने गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होतीये. जत तालुक्यात सध्या भीषण पाणी टंचाई आणि चारा टंचाई आहे. जनावरे आणि जनता यांचं प्रचंड हाल होते. पाण्याचे स्रोत आटलेत, मात्र जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांना वेळ नाही, अशी टीका भाजपाचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमनगोंडा रवी पाटील यांनी केली आहे. जत येथे भाजपच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी तमनगोंडा रवी पाटील बोलत होते. रवी पाटील म्हणाले की सध्या जत तालुक्यातील 78 गावांना टँकरने पाणी पुरवठा होतोय. महाराष्ट्रातील सर्वाधिक टँकरग्रस्त तालुका म्हणून जतची नोंद झाली आहे. सध्या पाण्याचे स्रोत आटल्यामुळे टँकर भरणंही कठीण झाले. पश्चिम भागातून टँकर भरले जात आहेत. अपुरा पाणी पुरवठा केला जातोय. वाड्या वस्तीवरील जनता आणि जनावरांचा प्रचंड हाल होत आहे. प्रशासनाने फेब्रुवारी महिन्यात चारा परिस्थितीचा आढावा घेतला होता. 2 महिने पुरेल एवढा चारा जिल्ह्यात शिल्लक असल्याचं प्रशासनाकडून जाहीर केलं होतं. मात्र 3 महिने उलटून गेले तरी जनावरांसाठी चारा डेपो अनुदान सुरू करण्यासाठी कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. आमदारांनाही या प्रश्नाचं गांभीर्य नाही. पिण्याच्या पाण्याचे टँकर आणि जनावरांचा चाऱ्यासाठी आमदारांनी काहीच हालचाली केल्या नाहीत. अनेक गावातील द्राक्ष बागा पाण्याअभावी जळून गेल्या आहेत. कृषी विभाग तसेच अन्य विभागाचे अधिकारी कर्मचारी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडे फिरकायलाही तयार नाहीत. जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून जत तालुक्यातील म्हैसाळ योजनेची आवर्तने तातडीने सुरू करण्याबाबत आपण प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले.